नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री फडणवीसांची जादू। भाजपच मोठा भाऊ, तर महायुतीला 213, मवियाला 50, तर स्थानिक आघाडीला 25 जागा। शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे भाजप पहिल्या नंबरचा पक्ष आहे। पुन्हा अधोरेखित प्रचारावेळेस केवळ विकासावर मतं मागितली, कोणावरही टीका न करता निवडणूक जिंकलो। विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया। नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप 118, शिंदेची सेना 58 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी 37 जागांवर आघाडी, तर काँग्रेसची 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। निवडणुकांमधील विजयानंतर शिंदेंकडून पेढा भरवत आनंदोत्सव साजरा। शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे। पालिका निवडणुकीत देखील शिवसेनेला असंच यश मिळणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। विधानसभेत केलेली ईव्हीएमची सेटिंग नगर परिषदेत भाजपनं कायम ठेवली। सत्ताधाऱ्यांकडून पैशांची गारपीट झाली, निवडणूक निकालावरती संजय राऊतांचा आरोप। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांचा जल्लोष, विदर्भात भाजपची पिछेहाट, तर चंद्रपुरातील यश रेकॉर्ड ब्रेक, विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका। राणे बंधूंच्या लढतीमध्ये निलेश राणेंची सरशी, मालवणमध्ये शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष, शिंदेंच्या सेनेच्या ममता वराडकर विजयी, तर निवडणुकीत जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये बांगर यांच्या भाऊजाई रेखा श्रीराम बांगर यांचा विजय, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष मिरवणूक, विरोधकांवरती टीका करताना बांगर यांनी केलेले हातवारे पुन्हा एकदा चर्चेत। हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगेंनी कागलचा गड राखला, कागल नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सविता माने विजयी। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांनी केला करेक्ट कार्यक्रम, एकाती सत्ता आणत महायुतीला दिला झटका, आनंदराव मलगुंडे हे 7,500 मतांनी विजयी।